हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण खेकडा भजी, पावसाळा सुरू झाला आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवून तुम्ही घरी करून खाऊ शकता. एवढी टेस्टी लागतात, खूप छान आणि करायला एकदम सोपी. पाण्याचा अजिबात या भजीला आपण वापर करणार नाही, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही, म्हणजे तुम्हाला कळेल. खूप छान आणि टेस्टी अशी आपली खेकडा भजी किंवा कांदा भजी, तुम्ही काही नाव देऊ शकता. एवढी छान आणि कुरकुरीत लागतात. एकदा अवश्य माझ्या पद्धतीने बनवून बघा, म्हणजे तुम्हाला छान कळेल किती छान कुरकुरीत लागतात. आपण त्यासाठी कांदे घेतले आहेत बघा, छान असं आपण ते उभ्या स्लाईसमध्ये कट करणार आहोत. त्याचा मधला भाग आहे तो काढायचा आहे आणि बघा अशा प्रकारे एकदम बारीक बारीक कट करायचे आहेत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. अशा प्रकारे आपण एकदम बारीक बारीक स्लायसेस बनवून घ्यायचे, कट करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. कारण तुम्ही जेवढे बारीक कट करणार त्याची तेवढी भजी छान होतात. हे बघा अशा स्लायसेस आहेत त्या कट करून आणि सुट्टी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला कमी बेसन पिठाचा वापर करून छान अशी कुरकुरीत खेकडा भजी, कांदा भजी आपण तयार करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी 2 मोठे कांदे घेतले होते, ते छान उभे आपण स्लायसेसमध्ये कट केले आहेत आणि त्याचे स्लायसेस आहेत ते आपण अशा प्रकारे सुट्टे करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान लागतात. आणि भजी अशी खूप छान अशी खेकड्यासारखी दिसतात. खेकडा कसा वाकडा तिकडा आकडाचा असतो, तशी ही भजी होतात बघा. आणि खायला म्हणाल ना तर एक नंबरच लागतात. अशा प्रकारे आपण पूर्ण कांदा आहे तो सुट्टा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा घालणार आहोत. ओवा छान हातावर कुस्करून घालायचा, म्हणजे त्याची छान अशी फ्लेवर येतो. लाल मिरची पावडर घातली आहे, हिंग घालणार आहोत. माझ्या लाल मिरची पावडरमध्ये धणे आणि जिरे पावडर आहे, त्यामुळं मी ती घातली नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान असं आपण त्या कांद्याला हे छान मिश्रण लागेल असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. हा जो कांदा आहे तो त्याला म्हणजे छान तिखट मीठ छान लागेल आणि भजी खूप सुंदर अशी चवीला होतात बघा. अशा प्रकारे छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 2 चमचे बारीक रवा घातला आहे. ह्या रव्यामुळे तुमची भजी आहे ती खूप छान कुरकुरीत होतात. आणि रवा लावून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा, खूप छान लागतात आणि टेस्ट पण छान लागते. त्यानंतर आपण झाकण ठेवलं होतं 5 मिनटासाठी. त्यानंतर आपण बेसन पीठ घातलं आहे थोडंसं आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे. अगदी अर्धी वाटीच घातली आहे छोटी. आणि छान असं आपण ते मिक्स करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण पिठाचा जास्त वापर केला नाही आणि अजिबात पाणी पण घातलं नाही या मिश्रणाला. त्यानंतर छान असं तेल कडकडीत गरम करायचं. तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. मी 2 प्रकारची बनवली आहेत. ही अशी सुट्टी टाकली आहेत आणि हे बघा छान असे आपण तेल कडकडीत गरम करून मध्यम गॅसवर तळायची आहेत भजी, म्हणजे आपली जी भजी आहे ती खूप छान अशी आतपर्यंत तळल्या जातील आणि कुरकुरीत होतील. मोठा गॅस जर केला ना तर ती पटकन करपतील आणि तुमची जी भजी आहे त्याची चव बिघडून जाईल. हे बघा त्यानंतर आपण अलटी करून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. मी 2 प्रकारची बनवली आहेत. एक अशी सुट्टी आहे ती बनवली आहेत आणि नंतर पुढे दाखवते तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा किती छान असा रंग आला आहे आणि एकदम कुरकुरीत झाली आहेत बघा आपली कांद्याची भजी. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवा आणि छान असा आस्वाद घ्या. ती आपण काढून घेतली. त्यानंतर हे बघा मी अशा प्रकारे गोल बनवले आहेत. ह्या पण खूप छान चव लागते आणि दिसायला पण सुंदर दिसतात बघा.
फक्त हाताने थोडंसं आपण त्याला गोल गोल करून घेतलं आहे, दाबलेलं नाही. बघा छान असं आपण मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत. खूप छान कुरकुरीत लागतात, कारण आपण इथे रवा आणि तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. त्यामुळे तुमची जी कांदा भजी आहेत ती अप्रतिम अशी छान कुरकुरीत आणि चवीला लागतात बघा मैत्रिणींनो. हे बघा आता आपण नंतर पलटी करणार आहोत. आलटी पलटी करून छान अशी सर्व बाजू शेकून घेणार आहोत. पूर्ण त्याचा रंग बदलेपर्यंत आपण ती आलटी पलटी करणार आहोत मैत्रिणींनो. हे बघा छान अशी आपली खेकडा भजी म्हणा, कांदा भजी म्हणा, आलटी पलटी करून छान मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. हे बघा छान असं बघा किती रंग सुंदर आला आहे आणि छान सगळ्या बाजू आपण त्या तळून घेणार आहोत. म्हणजे भजी आहे ती कुरकुरीत लागतील आणि छान आतपर्यंत ती तळल्या जातील. जी त्याची चव आहे ती छान लागेल. तुम्ही जर मोठा गॅस ठेवला तर ती बाहेरनं तळल्या जातील आणि आतमध्ये कच्ची राहतील, त्याचा स्वाद बिघडेल. अशा प्रकारे मध्यम गॅसवर छान अशी आपण आलटी पलटी करून घेणार आहोत. खूप छान लागतात बघा मैत्रिणींनो. माझ्या पद्धतीने अवश्य एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ माझा कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूप छान आनंददायी वाटेल. बघा छान असा रंग बदलला आहे आपल्या कांदा भजीचा. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि अजिबात तेलकट नाहीत. एवढी छान नंतर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण काढून घेणार आहोत तेव्हा, कारण आपण इथे अजिबात सोड्याचा वापर केला नाही, बेकिंग पावडर वापरली नाही, इनो वापरला नाही, तरी पण आपली भजी खूप छान अशी होणार आहेत. बघा तयार झाली आहे. तुम्ही ही भजी छान अशी पाऊस आल्यानंतर चहा आणि भजी असं तुम्ही आनंद घेऊ शकतात. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा. ही आपण गोल बनवली आहेत कांदा भजी. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या. चॅनलला पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करा माझा व्हिडिओ. आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग छानशा अशा वेगळ्या रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.